27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पहाटे आपण महाराष्ट्रातील सर्व नागरिक आपापल्या घरी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी करत होतो तेव्हा गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकाचे हे शूर जवान कोपरशी फुलनार या घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांसोबत लढा देत होते। या नक्षलवाद्यांविरोधातल्या चकमकीमध्ये 4 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यामध्ये या C60च्या पथकाला यश आलेलं आहे। एकही नक्षलवाद्यांची गोळी जी आहे ती या शूर जवानांना लागू शकली नाही, त्यामुळे सर्व जवान सुरक्षितरित्या आपल्या बेस कॅम्पवर परत आले। मात्र हवामान त्या दिवशी एवढं विपरीत होतं की त्यांना हवामानामुळे, विपरीत हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक जवानांच्या पायांमध्ये गंभीर इजा झालेली आहे आणि तेव्हापासून हे जवान जे आहेत ते आपल्या जमिनीवर पाय ठेवून सुरळीत चालूही शकत नाहीये। 25 ऑगस्ट रोजी या जवानांचा ऑपरेशन सुरू झालेला होता आणि सातत्याने जोरदार पाऊस त्या परिसरामध्ये पडत होता। अनेक नाले जे आहेत त्या जवानांना पार करावे लागले आणि 25 ऑगस्टला सुरू झालेला ऑपरेशन 28 ऑगस्टच्या संध्याकाळी जेव्हा संपलं, सतत 4 दिवस पाय ओले होते, जे पायामध्ये घातलेले जे बूट होते ते ओले होते आणि त्यामुळे ओलसर बूट, ओलसर जे काही पायातले मोजे आहेत त्यामुळे या जवानांच्या पायांमध्ये गंभीर इजा झालेल्या आहेत। विपरीत हवामान परिस्थिती जी आहे तीच जास्त खडतर ठरली। नक्षलवादी तुम्हाला कुठलाही नुकसान पोहोचू शकले नाही, मात्र हवामान परिस्थिती जी आहे ती विपरीत होती। बरोबर सर, भरपूर पाणी वगैरे होते नालीत। जसं आम्ही उतरलो ते तुम्ही स्टार्ट केल्याबरोबर आम्ही पाणी लागून गेलं, एकदम लागला। चालता मग जसं अंधार पडत गेला, मग जसं ट्रेसिंग डिस्टन्स वगैरे चालता मग नाले आले की साहेबांनी सांगितलं कोणी शूज वगैरे काढणार नाही। जशी परतिशन पाणी चालू असेल तर आम्ही तिथं परत चालत गेलो। जोपर्यंत आम्हाला पॉईंट येत नाही तोपर्यंत खूप नाले, पहाडी, जसे कमरेपर्यंत पाणी वगैरे तिच्यापर्यंत आम्ही चालत गेलो होतो। रात्रभर पाणी होतं। सतत 3 ते 4 दिवस पाय ओले राहिल्यामुळे सर्वांच्या पायांमध्ये गंभीर इजा झाली आहे भरपूर, कारण की छिलून गेले होते तरी पण लोक आपले चालत होते। कधी कोणाला काही कंप्लेंट वगैरे काय केले नाही। जसे पाणी आले, नाले आले तसे त्याप्रमाणे चालत होते जवान। पायातील बूट काढावेत आणि पायाला काही थोडीशी आपण त्याची देखभाल करावी अशी संधीही मिळत नाही जंगलात। नाही, एक पण संधी नाही मिळेल सर। जसं ओलं झाले पाय तसं आम्ही चालतच गेलो, कारण काही वेळा नाले वगैरे पडलो पण नाल्यामध्ये वगैरे। गेले जेव्हापासून परत आले कशी परिस्थिती, पाय जमिनीवर ठेवून चालणं शक्य होत आहे? नाही सर, कारण पाय एवढे दुखून राहिले होते की इजा एवढी गंभीर आहे की आपल्याला पाय ठेवताना 10 वेळा विचारच करावा लागतो आलो तेव्हापासून। अशा रक्तबंबाळ पायातून किती किलोमीटर पायी चालले? जवळपास सर 35 ते 40 किलोमीटर सर पायी चालले। हां, 35 ते 40 किलोमीटर। तर जंगलात नक्षलवाद्यांविरोधात, माओवाद्यांविरोधातला जो ऑपरेशन असतो तो किती खडतर असतो हे या जवानांच्या या वक्तव्यावरून आणि ते देत असलेल्या माहितीवरून लक्षात येते। हवामान, नक्षलवादी तुम्हाला हातही लावू शकले नाही, मात्र हवामान विपरीत होतं। तर भरपूर पहाडी इलाका होता आणि नद्या नाले असल्यामुळे जो आम्हाला सतत पाऊस कंटिन्यू चालू होता, त्याच्यामुळे आम्ही काही शूज ओले झाले नाले नद्या क्रॉस करताना, आणि आम्ही शूज पण काढू शकत नव्हतो ना पायाला थोडा आराम पण देऊ शकत नव्हतो, कारण की आम्हाला त्या टार्गेटपर्यंत जाणे होता। टार्गेट खूप लांब असल्यामुळे आम्ही रेस्ट करू शकत नव्हतो ना, लवकरात लवकर आम्हाला पोहोचायचा होता तिकडे। त्या संदर्भात भरपूर त्रास झाला, तरी पण आमचे कोणतेही जवान C60चे कमांडो मागं न येता ऑपरेशनला आम्ही समोर चालना देत राहिलो आणि ह्या चालण्यामुळे आमच्या त्रासामुळे समोर काम चांगला झाला समोरचा। मोहीम फत्ते केल्याचा आनंद आहे? हा, आनंद आहे। आम्ही म्हणजे वरून आमच्या एकाही जवानाला काही दुखापत न झाल्यामुळे आम्ही ऑपरेशनमध्ये खूप चांगले म्हणजे समजून घेतलो, सक्सेस झाला म्हणून। आणि आता पायाला जो त्रास झाला आता तो तेवढा तिकडं म्हणजे एरियाच तसा असल्यामुळे आम्हाला सहन करून कसा तरी चालत यावा लागला आणि पायातून जो रक्त सांडत होता तो आम्ही सहन करत राहिलो।
तर हे सर्व जवान सध्या यांना यांच्या अधिकाऱ्यांकडून विश्रांती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये सध्या विश्रांती घेत आहे. मात्र अजूनही पायातल्या ज्या काही जखमा आहेत त्या पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत. मात्र जंगलामध्ये जाऊन नक्षलवाद्यांसोबत किंवा त्यांच्या विरोधात जेव्हा ऑपरेशन राबवलं जातो तेव्हा कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस जवानांच्या समोर येतात, त्यापैकी हा एक चॅलेंज आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा ऑपरेशन राबवलं जातं सातत्याने पाय ओले होतात, चिखल असतो, पाणी असते, नदी नाले असतात आणि त्या ओलसर पायांमध्ये सतत कमांडोजनी बूट घातल्यामुळे त्यांना ज्या जखमा होतात ते एक वेगळ्या पद्धतीचा चॅलेंज C60चे जवान जे आहेत त्याला सामोरं जात आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.